कोकणातून आहे। रत्नागिरीमधील कडवई जिल्हा परिषद गटामधून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष थेराडे ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। जोरदार शक्ती प्रदर्शन करत बालेकिल्ला आहे। ज्यांनी आमच्या पक्षाचं वाटोळं केलं त्यांच्याबद्दल शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे आणि शिवसैनिक त्यांना या निवडणुकीमधून धडा शिकवतील आणि आपला पुन्हा एकदा विजय होईल असा विश्वास संतोष थेराडे यांनी व्यक्त केलाय। आमच्या या संगमेश्वर तालुक्यातील हा कडवई जिल्हा परिषद गट आणि हा कडवई जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला पहिल्यापासून समजला जातो। जरी शिवसेनेच्या 2 शिवसेना झालेल्या असतील तरी सुद्धा आज शिवसेना आणि मनसे युती सुद्धा झालेली आहे आणि म्हणून शिवसेना मनसे युतीचा मी संयुक्तिकरित्या आघाडीचा उमेदवार आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं आमचा हा गट पारंपरिक गट चांगल्या पद्धतीनं ह्या सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जीवावरती ते तर वाटच बघतायत कधी एकदा इलेक्शन येतंय आणि आम्ही मतदान करतोय आणि ह्या सगळ्यांनी ज्यांनी आमच्या पक्षाचा वाटोळ लावलेला आहे त्यांना धडा शिकवतोय। यासाठी सगळे आमचे सर्वसामान्य शिवसैनिक वाट बघतायत आणि त्यामुळे मी चांगल्या मताधिक्यानं निवडून येणार आहे याची मला खात्री आहे, कारण सगळे सर्वसामान्य नागरिक आणि आमचे शिवसैनिक आमच्या सोबत खंबीरपणे